नमस्कार टू फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज आहे ना आपल्याला बटाट्याचे पराठे करायचे, म्हणजे आलूचे पराठे. कोणी आलूचे पराठे, कोणी बटाट्याचे पराठे म्हणतात. तर आपण बटाट्याचे पराठे करून घेणार आहेत. तर त्यासाठी मी मस्त बटाटे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले. कुकरमध्ये अर्धा कुकर पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा किलो बटाटे टाकलेले आहेत. म्हणजे अर्धा किलोच्या वरती म्हणजे 5-6 बटाटे टाकून दिले. नंतर आपण आता हे गव्हाचं पीठ घेतोय. गव्हाचं पीठ मस्त मी गाळून घेते. गाळून घेतल्यानंतर तो जो थोडा कोंडा वगैरे असतो ना, तो निघून जातो. आपण मैदा नाही घेणार आहे. मैदाने पोळी वातडी होते. फक्त आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आपलं हे हे लोकण गहूचं पण नाही, आपलं शरबती गहूचं पीठ आहे. पण म्हटलं चला आपण ते कशा पद्धतीने भिजायचं, अशा पद्धतीने जर भिजून घेतलं ना, तर खूप छान अशा मऊ लुसलुसीत पोळ्या येतात आणि पूर्ण नरमच राहतात. तर बघा मी 2 चमचे छोटे-छोटे चमचे मी नमक टाकून घेतले, अर्धा चमचा साखर टाकली आणि अर्धा चमचा हळद टाकली. आता सगळं मिक्स करून घेते आणि आता सगळं मिक्स केल्यानंतर भिजवून घेते. मीठ तुमच्या अंदाजानुसार टाका. माझा छोटा चमचा होता ना, तर मी 2 चमचे टाकून घेतले आणि अर्धा चमचा साखर टाकली आणि अर्धा चमचा हळद टाकली, छोटा चमचा. आणि आता मस्त मळून घेते. पीठ मळताना पहिले आपण घट्टच मळायचं आहे. घट्ट मळल्यानंतर मग आपण त्याला पाणी लावून चोळून त्याला नरम करायचे, म्हणजे त्याला तो नंतर लवचिकपणा येतो पाणी लावून चोळल्याने. ते मग नंतर असं खूप छान असं मैद्यासारखं तयार होतं. मग आपण त्याला असं चोळून तुम्हाला दाखवतेच मी. पूर्ण व्हिडिओ बघा तरच कळेल तुम्हाला मी कणिक कशी मळते. तर बघा मी आता घट्ट मळून घेतलेली ही कणिक. आता बघा किती घट्ट आहे. आता तिला पाण्याचा हात लावते. तिला चांगलं अर्धा तास म्हणजे 15-20 मिनटं किंवा अर्धा तास अशी चोळायची. जोपर्यंत आपली कणिक अशी हाताला मऊ लागत नाही तोपर्यंत तिला चोळायचं आहे. मग तिला आपण नंतर बघा अजून परत पाणी लावलं. असं पाणी लावून तिला चोळतच राहायचं आहे. जेवढी मळता येईल तेवढी मळायची आहे तिला. आपण असं मस्त हलक्या हाताने तिला मळायचं आहे. आणि बघा खूप छान अशी होते मग ती कणिक. आपली जशी पुरणाची पोळी ना तशा पद्धतीने होते ना, तोपर्यंत चोळत राहायचं. बघा पाणी टाकायचं आणि चोळायचं, पाणी टाकायचं आणि चोळायचं. जास्तीचं पाणी नाही, थोडा हात ओले करायचे किंवा थोडं पाणी टाकायचं आणि तिला मस्त असं चोळायचं. म्हणजे तिला आहे ना असं असं जितकं ताणलं ना तितकं ताणल्यासारखी होते. असे रब्बरसारखं असं तिचं प्रमाण, म्हणजे हळूहळू ती नंतर थोडीशी मुरल्यानंतर तशी होते. बघा आता खूप छान अशी मऊ झाली ती. परत मी थोडं पाणी लावून अजून परत मऊ करते. जेवढी मऊ झाली ना चोळून तेवढी पोळी ना खूप छान होते, मऊ लुसलुसीत होते. त्यासाठी ना पाण्याचा हात लावून चोळायचं. तर चला, हे बघा आता मी तिला आहे ना मस्त अशी चोळून मस्त मऊ केली. अशाच पद्धतीने चोळून मऊ करायचं. पाण्याचा हात लावायचा आणि चोळायचं. मळताना पहिले घट्टच मळायची, म्हणजे मग चोळून नरम होते. बघा आता खूप छान झालेली आहे. आता आपण तिला हे बघा ओढून दाखवली मी तुम्हाला. बघा किती लवचिकपणा आला तिला. परत अजून तिला झाकून ठेवली ना खूप छान होणार आहे. तर त्यासाठी ना मी आता थोडं पाण्याचा हात लावला वरून आणि खाली पण पाणी टाकलं आणि थोडं वरून पाणी लावलं आणि आता तिला मस्त मी 15-20 मिनटं झाकून ठेवते, जोपर्यंत आपले बटाटे पूर्ण होता. आणि मी आता थोडी साडी पण घालून घेते. गाऊन घातलेला होता. आता हे बटाटे बघा थंडे झाले आणि मस्त आता थंडी झाले का बघते बघा. बटाटे आपले झालेले आहे, चेक करून घेतलं मी. आणि आता ते काढून त्याची पूर्ण साल काढून घेते आणि मग आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करणार आहे. तर बघा बटाटे मस्त झाले आपले. तर बघा आता मी साडी घालून आलेली आहे आणि आपण मग आता मस्त मिरची, लसूण आणि जिरं हे असं ठेचून घेणार आहेत. तर खूप छान असं मस्त आपण याच्यामध्ये कुटून घेणार आहेत. आपण ते ओखळ असतं ना आपलं, मातीचं दगडाचं, त्याच्यामध्ये जर केलं ना खूप छान लागतं. आपला खलबत्ता दगडाचा आहे, त्याच्यामध्येच कुटून घेते मी. त्याच्याने खूप छान अशी चव येते. आपल्या आजी आईन ते पहिले अशा ज्याच्यामध्ये करत होते ना, खूप छान लागत होतं. पण मी पण तसंच घेऊन घेतलेलं आहे. म्हटलं चला आता मस्त आपली कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि तेल गरम होतंय तोपर्यंत आपण हे थोडं ठेचून घेतोय. नंतर आपण टाकून घेतला आहे ठेचा. कढीपत्ता टाकला मी थोडा आणि आपण त्याच्यामध्ये टाकतोय आपण कुटून घेतलेला ठेचा टाकतोय. त्या ठेच्याने ना खूप छान अशी चव येते. जाडा मोठा ठेचलेला राहिला ना तर भारी चव येते. तर बघा आता मस्त ठेचून घेतलेलं होतं तर टाकून दिलं
आणि आता थोडं चांगलं मिक्स करून घेते त्याला. आणि बघा आता आपण त्याच्यामध्ये थोडं हळद आणि ते टाकून घेतली. थोडीशी हळद टाकली म्हणजे कलर चांगला येईल मग भाजीमध्ये. नंतर मग आपण टाकून घेतलेले भाजी. जी भाजी आपण पूर्ण म्हणजे बटाटे पूर्ण असे बारीक मॅशरने मॅश करून घेतलेले होते, ते टाकून घेतले. पण मला खुरपीने जमतच नव्हतं. परत मी मॅशरनेच करायला लागले आणि त्याच्याने चांगलं मिक्स करून घेते. म्हणजे मग तिच्याने ना जास्त असं छान मिक्स करता येतं. आणि घट्ट असल्यामुळे ना जास्त खुरपीने करता येत नव्हतं. परत मग अजून मी थोडं आता गरम झाल्यानंतर नरम झाली भाजी आणि मग मी तिला नंतर खुरपीने हलवायला घेतली. आता चांगले मी तिला मिक्स करून घेते. आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तिला. आणि आपण त्याच्यामध्ये आता टाकून घेणार आहेत नमक. 2 चमचा नमक टाकून घेतलं. माझ्या छोट्या चमचा आहे त्यामुळे मी 2 चमचा टाकून घेतलेलं. तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्या. तर बघा आता परत मी कोथिंबीर चिरायला घेतलेली. कोथिंबीर मस्त अशी छानशी वरून हिरवीगार कोथिंबीर खूप छान अशी चव पण येते आणि खूप भारी वाटतं. त्यासाठी बघा मी मस्त कोथिंबीर घेऊन घेतलेली आहे. तर बघा आपण मस्त कोथिंबीर पण टाकून घेणार आहेत. आता चांगलं मिक्स करून घेते परत. आणि आता नंतर आपली भाजी थंडी व्हायला ठेवते आणि मग आपल्याला मस्त छान छान असे पराठे लाटायला घ्यायचे. तर बघा आता आपली कणिक खूप छान झालेली आहे. बघा बघू शकता तुम्ही केवढी भारी झालेली, मस्त नरम आपली पुरणाच्या पोळीसारखी नरम झालेली आहे पोळीची कणिक आहे ना, खूप छान नरम झाली. नंतर मी त्याच्यामध्ये ओवा टाकले. तेव्हा ओवा टाकताना विसरून गेली होती मी. त्यामुळे आता मी ओवा टाकून सगळी मिक्स करते. आणि आता पूर्ण तिला परत अजून ओढून घेते. तशी ओढून मिक्स करते. आणि बघा अजून परत मी त्याला मळायला घेतलं. म्हणजे मळल्यानंतर अजून परत तिला खूप छान असं हे पहा किती मऊ लुसलुसीत झालेली. आपली पुरणाची पोळी असते ना तशीच झालेली आहे. तर बघा खूप छान झाली. मी तिला पूर्ण ओढून तोडून अजून हे केलं. थोडं तेलाचा हात लावला तर तेव्हा अजिबात तेल लावलेलं नव्हतं ना, आता तेलाचा हात लावून तिला चोळते. तर बघा किती भारी झालेली ना, हाताला सुद्धा खूप छान लागते. बघा नरम झाली, मस्त ताणताच खेपे ताणली जाते. म्हणजे आपली कणिक छान झाली पराठ्यासाठी. आता मी गोळा तोडला आणि मस्त लाटून घेते. तर बघा खूप भारी अशी मस्त झालेली आहे. नंतर गोल गोळा लाटून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपला असा पराठ्याचा म्हणजे भाजीचा पण गोल गोळा करायचा लाडूसारखा. आणि मग आपण त्याच्यामध्ये भरून पूर्ण असे कोपरे दाबायचे आणि नंतर बघा हातावरती ठोकून घ्यायची. आता मस्त तिला मी लाटून घेते. तर बघा खूप छान अशी मस्त लाटायची आहे. आणि तिला खूप छान असं कणिकला पण लवचिकपणा आलेला आहे ना, भारी लाटता येते. तर बघा तुम्ही बघू शकता खूप छान अशी झालेली आहे आपली भाजी. आणि बघा मस्त लाटली मी. आणि मध्ये मध्ये ते काही थोडे बटाटे राहून गेलेले होते ना, तर ते बटाटे थोडे हे वाटत होते. तर बघा मी आता ती पोळी शेकून घेतली. अजून परत दुसरी पोळी करायला घेतलेली आहे. हे बघा पूर्ण कोपरे दाबून घेतले. आणि आता आपण तिला पण पूर्ण कोपरे दाबून घेतले आणि अजून परत ठोकून आता ही दुसरी पोळी लाटायला घेतली पराठा. तर खूप छान असं मस्त लाटलं जातं आहे आणि भारी जमत आहे पराठे. तर बघा खूप छान असे मस्त मऊ लुसलुसीत आपण पराठे करून घेतोय. भारी झाले ना. तर बघा मी तव्यावरती तेल टाकलं आणि आपण आता मस्त पराठा लाटून घेतोय. आपण असं मस्त बघा अजून वरून भरपूर तेल टाकून घेतलं आणि त्याला आता परत खूप छान असं झाला. मग नंतर त्याला उलटा करून घेतलेला आहे आणि आपण दोघी बाजूंनी मस्त त्याला शेकून घ्यायचे. तेल लावून तुम्हाला तूप लावून शेकायचं, तुम्ही तूप लावून करा, पण आम्ही तेल लावूनच खातो. तिखट वस्तू राहिले ना आम्ही तूप लावूनच खातो. तेल लावून तेल लावूनच खातो. कोणी कोणी तूप लावायचं तूप पण लावू शकतं. अशा पद्धतीनेच आपण पुरणाची पोळीचे सुद्धा कणिक मळू शकता. खूप छान होतात. बघा किती मऊ लुसलुसीत झालेले आहेत आणि डोळ्याला किती छान दिसतं आहे ना. आणि खायला पण खूप छान आहे बघा नरम. आणि दहीसोबत मस्त आपली दही होती, दहीसोबत खाऊ. कसे झाले ते आजचे पराठे ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण अशा पद्धतीनेच पुरणाची पोळी असते ना तव्याची तीसुद्धा मळू शकता. अशाच पद्धतीने मळायची आणि खूप छान होतात. कसे झाले ते कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा.